पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा तालुक्याच्या राजकारणात मागील विधानसभा निवडणुकीवेळी एक मोठी घडामोड घडली होती। मागील 30 वर्षापासून एकमेकांवर गंभीर आरोप टीका करीत आलेले शिवाजी सावंत आणि माजी आमदार बबनदादा शिंदे समर्थक एकत्र आले होते आणि वाकाव येथे घेतलेल्या बैठकीत बहुतांश समर्थकांचा सोबत जाण्यास प्रचंड विरोध असतानाही शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता। मात्र सावंत गटानं पाठिंबा देऊ नये, विधानसभा निवडणुकीवेळी रणजित शिंदे यांना फारसा फरक पडला नाही असं चित्र दिसून आलं। माढा तालुक्यातील 72 गावातून रणजित शिंदे यांना मताधिक्य मिळेल हा त्यांच्या समर्थकांचा तसेच सावंत समर्थकांचा विश्वासही फोल ठरला। मात्र कधी काळी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे शिंदे गट आणि सावंत गट विधानसभा निवडणुकीत एकत्र आले खरे, याचा फायदा शिंदे गटाला कितपत झाला हे पुढे विधानसभेच्या निकालात दिसून आलं। आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मानेगाव गटातून मागील काही महिन्यांपासून भाजपच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत राहिलेल्या शिवाजी सावंत यांनी त्यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांना भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं। मात्र पृथ्वीराज सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे कट्टर शिंदे समर्थक राहिलेले सुहास काका पाटील यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली। आता मानेगाव गटात पृथ्वीराज शिवाजी सावंत विरुद्ध सुहास काका पाटील यांच्या अतिशय निकराची लढत झाल्याचं दिसून आलंय। उद्याचा निकाल काय येणार याची उत्सुकता माढा तालुक्याला असतानाच मानेगाव गटातील भाजपचे उमेदवार पृथ्वीराज सावंत यांच्या विजयानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक माढा तालुक्यात झळकू लागल्यामुळे सावंत समर्थकांच्या आत्मविश्वासाची कसोटीच मतमोजणी वेळी लागणार आहे असं म्हटलं जात आहे।